उभय लोकी कीर्ती सोहळा आणि मान, पण कोणाचा? योग्याचा, म्हणजे भक्ताचा. पण त्याच्या कोणत्या संपत्तीमुळे त्याला एवढी चराचरामध्ये कीर्ती लाभली? योग्याची संपदा त्याग आणि शांती. सोपं गणित आहे ना. ज्याला वाटतं आपला उभय लोकात सोहळा व्हावा, उभय लोकात मान मिळावा आणि उभय लोकात आपली कीर्ती व्हावी, त्यानं त्याग आणि शांती ही संपत्ती गोळा करावी. वैकुंठातही सोहळा आहे, वैकुंठातही मान आहे, वैकुंठातही कीर्ती आहे आणि या इहलोकामध्ये देखील कीर्ती सोहळा मान त्यांना प्राप्त झालेला. ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्ती काळा. म्हणजे ज्ञानोबारायती सर्व भावंड यांची कीर्ती केवळ या लोकामध्येच नाही तर चराचरामध्ये यांची काय आहे? कीर्ती आहे. चराचरामध्ये ज्ञानोबारायांच्या ज्ञानाची, त्यागाची, वैराग्याची, शांतीची जी कीर्ती पसरलेली होती ती जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कानी आली आणि तुकाराम महाराजांना ज्ञानोबारायांची कीर्ती वर्णन करावी वाटली. लक्षात आलं? कुणाची कीर्ती वर्णन करावी वाटली? ज्ञानोबारायांची. ज्ञानोबारायांची जी चराचरामध्ये जी कीर्ती पसरलेली आहे ती आपण देखील वर्णन करावी असं तुकाराम महाराजांना वाटलं. का वाटलं? कारण अनेकांनी ती वर्णन केली आहे. वैष्णवांची कीर्ती गायली पुराणांनी, 4 वेदाने, 6 शास्त्राने वैष्णवांची, ज्ञानोबारायांसारख्या महावैष्णवांची कीर्ती काय केलेली आहे? गायलेली आहे. तुकाराम महाराजांना वाटलं आपण देखील ज्ञानोबारायांची कीर्ती काय केली पाहिजे? गायली पाहिजे. मानवी स्वभाव आहे, काहीतरी वैलक्षण्य, काहीतरी विशिष्ट, काहीतरी उत्कट, भव्य असं काहीतरी आढळलं की माणसाला त्याचं वर्णन करावं वाटतं. सगळ्याच गोष्टीचं माणूस वर्णन करत बसत नाही, सगळ्याच गोष्टीबद्दल दुसऱ्यांना सांगत बसत नाही. काहीतरी वेगळेपण ज्यावेळेस तो पाहतो, अनुभवतो, ऐकतो, वाचतो, ते दुसऱ्यांना सांगावं अशी त्याला काय होते? भावना होते. ज्ञानेश्वरीबद्दल देखील असंच म्हटलंय बरं का ज्ञानोबारायांनी. ऐकिलिया ही वाखाणी काय व्यसन न लवी. ज्ञानोबाराय म्हणता तैसा प्रबंध हा श्रवणी लागत खेवो समाधी आणि ऐकिलिया ही वाखाणी काय व्यसन न लवी. अर्थ सांगतो. ज्ञानोबाराय म्हणतात हा ज्ञानेश्वरी रूपी प्रबंध जर आपण श्रवण केला, म्हणजे ज्ञानेश्वरी श्रवण केली तर काय होईल? समाधीच लागेल ऐकल्यानंतर. आणि जो ज्ञानेश्वरी ऐकेल त्याला ज्ञानेश्वरी आपण दुसऱ्याला सांगावी असं काय व्यसन लागणार नाही. काय? विठ्ठला